नमस्कार. आज आपण भेटतो आहे मोलकरीण श्रमिक महिला मंडळाच्या सेक्रेटरी उर्मिलाताई शिंदे यांना. आज आपण मोलकरीण म्हणजे नक्की काय असतं, मोलकरणींच्या समस्या काय असतात, मोलकरणींना रोजच्या आयुष्यामध्ये कोणत्या समस्यांना फेसिंग करावं लागतं आणि आपलं आयुष्य कसं घालवायला लागतं, त्यांचे काही कायदे आहेत का, या सगळ्या गोष्टींवरती उहापोह उर्मिलाताई यांच्याशी करणार आहोत. आपण त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून ही संपूर्ण जी मोलकरीण श्रमिक संघटना आहे, महिलांची संघटना आहे, त्याच्याविषयी जाणून घेणार. मोलकरीण या गोष्टीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असतो? कसं असतंय, काही लोक चांगली असतात, काही लोक वाईट पण असतात. त्यातनं प्रश्न कसं लेडीज आपलं त्यातनं हे काढत असत, मार्ग काढत असतात. जरी नाव ठेवलं काय झालं तरी लेडीज कसं असतं, घरचे प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष देणं जरा जास्त गरजेचं नसतं. लोक दोन्हीकडनं नाव ठेवत असतात. केलं तरी नाव ठेवतात, नाही केलं तरी नाव ठेवतात. असं आहे ते. मध्ये जसे पेन्शन पीएफ भत्ता मिळतो तसं या कामांमध्ये मिळत नाही, यावर बोला. नाही, काहीच मिळत नाही, शून्य आहे. मग तुमच्या संघटनेचे काय प्रयत्न होते याबाबत? आमच्या संघटनेत आम्ही खूप म्हणजे मोर्चे काढले, बऱ्याच वेळा मोर्चे काढले, पण त्यातनं पण काय झालं नाही. मग त्याच्यानंतर एकदा ते फॉर्म वाटले की मोलकरणीला मिळणारे पेन्शन मिळणारे, पण त्याच्यातनं पण काय मिळालं नाही. मोलकरीण झाली की तिच्या घरातून काही समस्या होतात का? होतात ना. नवऱ्याचा विरोध असतो, सासूचा विरोध असतो, पण तिला त्या घरासाठी करावं लागतं, मुलांसाठी करावं लागतं, म्हणून तिला ते जावंच लागतं. तुम्ही काही अनुभव सांगू शकाल का? तिचे मिस्टरांचा विरोध असणं, तिच्या कामावर जाऊन तिला त्रास देणार किंवा जाऊ नको म्हणणार, घरात पण त्रास देणार, सासू पण विरोध करणार, असे बरेच अनुभव आहेत. पोलिसांची मदत तुम्हाला योग्यरित्या मिळते का? हो, मिळते ना. खूप मदत करतात आम्हाला ते. आम्ही खूप लांब लांब पण गेलेलो आहे, तिथं पण आम्हाला म्हणजे मदत करतात. महिला मंडळ म्हणलं ना की करतात मदत ते. प्रश्न कोर्टात गेले आहेत? गेलेत ना. अगदीच म्हणजे समजा त्यांना राहायचंच नसेल नवरा बायकोला, किंवा मुलीची इच्छा नसेल की मला जायचं नाही, किंवा त्याला नांदवायची इच्छा नसेल, तर तसे बरेच प्रश्न आम्ही कोर्टातनं सोडवलेले आहेत. किंवा सोडचिठ्ठी पण झाल्यात त्यांच्या. आम्ही समजून आम्ही आमच्यामध्येच म्हणजे महिला मंडळामध्येच समजून त्यांना पाठवलेलं पण आहे. बरेच केसेस अशा झाल्या. तुम्हाला या कामातून आनंद होतो का त्रास होतो? नाही, आनंद होतोच. समाजसेवा करायची आम्हाला आवडच आहे, त्याच्यामुळे आनंद होतो, थोडासा त्रास पण होतो. आणि कसं असतं, काही लोक आपल्यामुळं जर चांगलं होत असेल त्यांचं, तर काय हरकत नसते ना, त्यामुळं अजून आनंद होतो. मग त्यांचं चांगलं झालं की अशा बऱ्याच केसेस आहे की त्या नांदायला गेल्यात, किंवा घरगुती जरा प्रश्न असले सासूचे वगैरे, तर आम्ही समजून सांगतो दोघींना पण. त्याच्यातनं पण खूप म्हणजे आपल्याला पण आनंद मिळतो की चला बाबा त्यांचं चांगलं चाललंय असं. असे बरेच प्रश्न असतात. साधारण किती केस तुम्ही हँडल करता? 6-7 होतात. तुमच्या कामाचे मानधन काही आहे का? नाही. तक्रारदार म्हणजेच मोलकरीण यांच्याकडून तुमची संस्था काही पैसे आकारतात का? नाही, आम्ही फक्त केस लिहून घेतो ना, त्याचे पैसे घेतो आम्ही. मग तेच आमच्या संघटनेला समजा रजिस्टर म्हणा किंवा पावती पुस्तक म्हणा, ह्याला वापरतो आम्ही. तुमची कायदेशीर पद्धती सांगता येईल का? येईल ना. आम्ही पहिलं केस लिहून घेतो. पुढची पार्टी आली की केस लिहून घेतो आम्ही. केस लिहिल्यावर पत्र पाठवतो दुसऱ्या म्हणजे त्यांच्या विरुद्ध पार्टीला. मग ते समजा आले किंवा नाही आले, पहिलं पत्र पाठवलं, आले तर ठीक आहे. मग आमचे काय करतात, आम्ही बैठक घेतो, दोन्ही पार्टीला बोलवतो, ह्यांच्या पण आणि त्यांच्या पण. मग आम्ही दोन्ही पार्टीला समजून सांगतो. त्यातनं पण ते 1-2-3 वेळा बैठका घेतो आम्ही. त्यातनं पण त्यांना वाटलं की चला बाबा आमच्याकडनं की चांगलं झालंय, मग कोणी नांदायला जातं, कोणी म्हणजे कसं होतं, अगदी वाटलंच तर आम्ही वकिलांकडे जातो, नाही तर शक्यतो जात नाही. अगदी त्यांना वाटलं ना, नाही आता आम्हाला राहायचंच नाही, मग सोडचिठ्ठी घेण्यासाठी आम्ही वकिलाकडे जातो. तुमच्या कामाबद्दल तुम्हाला कोणी सन्मानित केले आहे का?
कार्यक्रमाला वगैरे बोलवतात आम्हाला. असं काय असलं कुठं, किंवा आता समजा हे आंबोळ्यांचा कार्यक्रम असला तर आम्हाला बोलवून घेतात ते. किंवा चौकीमध्ये काय कार्यक्रम असेल, आम्ही रक्षाबंधन करतो, किंवा असं काय वेगळं स्वतंत्र दिन म्हणजे 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी, अशा वेळेस पण आम्हाला बोलवतात, आम्ही जातो मग. या ट्रॉफी तुमच्या आहेत का? हो, तुम्ही काही माहिती सांगू शकता या ट्रॉफीबद्दल? सांगू शकते ना. मी इथनंच सांगू का तिथं? हां, ती ट्रॉफी मिळालेली अमृता फडणवीस म्हणून आहे ना, मुख्यमंत्र्यांची बायको, त्यांच्यातर्फे मिळालेली आहे. ते कार्यक्रम ठेवला होता आंबराळ्यांनी, त्यांच्यामध्ये विधवा बायका म्हणून सगळ्या त्यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता, तेव्हा ते आम्हाला मिळालेले आहेत. आणि हे अण्णाभाऊ साठेंच्या इथं आम्हाला मिळालेली आहे. त्यांचा कार्यक्रम होता अण्णाभाऊ साठेंच्या, ते साळे म्हणून त्यांच्या, तेव्हा ती मिळालेली आहे. हे पण आंबराळ्यांचा कार्यक्रम होता तेव्हा आम्हाला मिळालेले आहेत, आणि हे आमच्या संघटनेतर्फे मिळालेली आहे. आज आपण उर्मिलाताई शिंदे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमधून आपण पूर्णपणे मोलकरीण श्रमिक संघटना जी आहे, जी महिलांची संघटना आहे, त्याचे काम कसं चालतं, त्या कामाचं स्वरूप काय, ते काम नक्की कुठल्या पातळीवर जाऊन करावं लागतं, याची भरघोस माहिती आपल्याला उर्मिलाताईंनी दिली. उर्मिलाताईंचं हे जे मोलकरीण श्रमिक महिला संघटनेचं काम आहे, ती एक प्रकारची लोकांसमोर मोलकरीण हे पद जरी छोटं असेल तरी ते पद समाजासमोर कसं उभं राहतं, त्याची मांडणी कशी केली जाते, तिथे काही समस्या येतात का, त्यांच्या काही अडचणी येतात का, त्या सगळ्या जाणून घेण्यासाठी उर्मिलाताईंनी त्यांनी आपला पुरेपूर वेळ दिला. उर्मिलाताईंनी आपल्या कामाची पद्धत अगदी स्पष्टपणे समजून सांगितलेली. उर्मिलाताईंचं जवळजवळ 25 वर्षांचं योगदान त्यांनी आपल्या समोर मांडलं. उर्मिलाताईंच्या कामातून त्यांनी अगदी आपल्या मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृताताई फडणवीस असतील, उर्मिलाताईंनी त्यांच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत जे काम केलं आहे त्याचा सन्मान घेताना त्यांनी अमृताताई फडणवीस असतील किंवा अमराळे असतील यांच्याकडून जे सन्मान मिळाले त्याच्या गोष्टी देखील आपल्याला सांगितल्या. दादासाहेब सोनवण्यांचं किंवा मुक्ता साळवे असतील, असे मोठे मोठे पुरस्कार त्यांना लाभले. उर्मिलाताई, तुम्ही आम्हाला आज बराच वेळ दिला, तुमच्या कामाचं स्वरूप आम्ही तुमच्याकडून जाणलं. तुम्हाला आमच्याकडून खूप खूप धन्यवाद.